Good morning students. Jnana Sadhana Pratishthan, Parvani. Here class 12th subject of biology. In this subject botany is studied here. In last period we have start the chapter of inheritance and variation and also completed 3 points, that is chromosomes and mechanism of inheritance, genetic terminology and Mendel's law of inheritance. Today we learn about the backcross and test cross. In last period we have studied the Mendel's law of inheritance, some terminologies. Then after we have studied the backcross and test cross. पहा बेटा, याआधी आपण जे काही मेंडेलने सांगितलेले जे काही हायब्रिडायझेशन आहे, जे काही टेक्निक आहे, जे मेंडेलने आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं अजून चेंजेस करून जे एक्सपेरिमेंट केलेलं आहे तेच या ठिकाणी हे त्यातलं एक आहे. दॅट इज अ बॅड क्रॉस, अ क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल. आता आपण पाहिलं होतं बेटा की F1 इंडिव्हिज्युअल म्हणजे जे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये पाहिले, F1 इंडिव्हिज्युअलमध्ये जे की हायब्रिड ऑलवेज हायब्रिड तयार होतं ना बेटा, म्हणजे हेट्रोझायगस कंडिशनचं या ठिकाणी ऑलवेज ऑक्सप्रिंग तयार होतं पहिल्या जनरेशनमध्ये. त्याच्यासोबत एनी वन ऑफ दी पॅरेंट्स इज कॉल्ड बॅकक्रॉस, म्हणजे त्याच्यासोबत एनी अदर पॅरेंट्स म्हणजे जे प्युअर पॅरेंट्स आहेत, मग डॉमिनंट असो की रेसेसिव्ह असो, त्यांचं क्रॉस हे हायब्रिडसोबत म्हणजे F1 जनरेशनमध्ये भेटलेल्या हेट्रोझायगस कंडिशनमधील ऑफस्प्रिंगसोबत या ठिकाणी क्रॉस केलेलं या ठिकाणी दिसून येतं. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ दी पॅरेंट्स, दॅट इज अ F1 टॉल इंटू अ प्युअर टॉल or F1 tall into a pure dwarf, that is in a representation of capital T small t into capital T or small t. These cross are also two types, like recessive back cross and dominant back cross. The recessive back cross, a cross between F1 individual and recessive parent, is known as a recessive back cross, that is a capital T small t into small t. Small t as a representation of a recessive character, and dominant character is a capital T, means dominant back cross is a cross between F1 individual and dominant parent is known as a dominant back cross. म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर सोबत F1 इंडिव्हिज्युअल जे भेटलेलं आहे त्याचं क्रॉस करून या ठिकाणी त्यांनी एक्सपेरिमेंट केलेलं आहे, जसं की कॅपिटल T स्मॉल टी इंटू कॅपिटल T. यालाच बॅक क्रॉस असं म्हणलेलं आहे. मग याचे एक्सपेरिमेंट आपण पाहूयात. For example, a dominant back cross, the parents, these are pure tall and pure dwarf, that is a phenotype, and genotypes are pure tall is a capital T, and pure dwarf is a small t. These are gametes are capital T, pure tall is a T, and pure dwarfs are gametes are small t. These are in F1 generation, they are new hybrid are form here, that is a capital T small t. These capital T small t, the F1 generation hybrid or heterozygous condition offspring is crossed by dominant parent. Here पहा, याच्या खाली पहा बेटा, डॉमिनंट बॅक क्रॉस इथं लिहून दिलं आहे मी साईडला. त्याचं F1 जनरेशन सोबत डॉमिनंट पॅरेंट याच्यासोबत परत या ठिकाणी क्रॉस केलं. म्हणजे आपण याआधी काय पाहिलं होतं की F1 जनरेशनचंच F1 जनरेशनसोबत या ठिकाणी आपण क्रॉसिंग केलं होतं, पण या ठिकाणी F1 जनरेशनचं डॉमिनंट पॅरेंटसोबत म्हणजे प्युअर टॉलसोबत या ठिकाणी क्रॉस केलेला आहे, त्यालाच डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणलेलं आहे. मग या ठिकाणी पावडे कॅपिटल T स्मॉल टी इंटू कॅपिटल T याचं या ठिकाणी क्रॉस ब्रीडिंग केलेली आहे. खाली पावडा त्याची गॅमेट्स कॅपिटल T स्मॉल टी कॅपिटल T हे भेटलेले आहेत. मग हे जे गॅमेट्स आहेत यांचं मग फर्टिलायझेशनमध्ये म्हणजेच F2 जनरेशनमध्ये, ज्याला आपण चेकरबोर्ड म्हणले होतं आहे ना, पुनिट्स स्क्वेअर, याच्यामध्ये हे जर क्रॉस ब्रीडिंग केली तर जे न्यू ऑफस्प्रिंग्स या ठिकाणी भेटतील ते असे असतील बेटा. तर कॅपिटल T प्युअर टॉल, कॅपिटल T प्युअर टॉल, अँड कॅपिटल T स्मॉल टी इम्प्युअर टॉल, कॅपिटल T स्मॉल टी इम्प्युअर टॉल. म्हणजे या ठिकाणी प्युअर टॉल इज टू इम्प्युअर टॉल म्हणजे या ठिकाणी हायब्रिड टॉल आहे ना, मिक्स्ड टॉल आहेत है ना.
तर हे या ठिकाणी भेटले आहेत. त्याचा रेशो आहे 2:2 म्हणजेच 1:1 रेशो. म्हणजे या ठिकाणी जे पूर्ण जे काही F2 जनरेशनमध्ये तुम्हाला ऑफस्प्रिंग भेटलेले आहेत ते सर्वच्या सर्व टॉल आहेत. मग ते प्युअर असो का इम्प्युअर असो. तर त्याला तुम्ही रेशोमध्ये जर पाहायला म्हणला तर 1:1 भेटतं आहे ना. कशाद्वारे? जिनोटायपिक रेशोमध्ये है ना. जिनोटायपिक रेशोमध्ये 1:1 रेशो तुम्हाला भेटतं आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी जर फिनोटायपिक रेशोनुसार पाहिलं तर ऑल प्लांट्स आर टॉल या ठिकाणी आपल्याला भेटतात. हे आहे डॉमिनंट बॅकक्रॉस. म्हणजे या ठिकाणी F1 जनरेशनसोबतच म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे आपल्याला ऑफस्प्रिंग भेटले त्याच्यासोबत इथं क्रॉसिंग केली होती आधी आपण एक्सपेरिमेंट पाहिले होते मोनो हायब्रिड डायहायब्रिडमध्ये त्यावेळेस. पण या ठिकाणी या बॅकक्रॉसमध्ये यांनी या ठिकाणी ह्या F1 जनरेशनचं परत प्युअर पॅरेंटसोबत या ठिकाणी काय केलेलं आहे? क्रॉस ब्रीडिंग केलेली आहे. आणि त्याद्वारे या ठिकाणी कशा प्रकारचे आपल्याला न्यू जनरेशन्स भेटतात हे एक्सपेरिमेंट या ठिकाणी याद्वारे पाहिलं होतं. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे डॉमिनंट बॅकक्रॉसमध्ये है ना, म्हणजेच बॅकक्रॉसमध्ये या ठिकाणी ऑल टॉल्स या ठिकाणी भेटले आहेत. आता पाहूयात रेसेसिव्ह पहिला. रेसेसिव्हचं एक्झाम्पल घेऊन पाहूयात आपण. याच्यामध्ये काय होतं? रेसेसिव्ह बॅकक्रॉस या ठिकाणी सुद्धा सेम तसंच प्युअर टॉल इंटू प्युअर डॉफ. मग कॅपिटल टी स्मॉल टी सोबत इथं क्रॉस केल्यानंतर इथं गॅमेट्स भेटेल कॅपिटल टी स्मॉल टी आणि यांच्यापासून F1 जनरेशन भेटेल कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच हायब्रिड टॉल. हे सुद्धा आपण हे मेंडेलनी सांगितलेले आपल्या एक्सपेरिमेंट्समध्ये म्हणजे मेंडेलनी जे लॉ सांगितले त्यानुसार सुद्धा या ठिकाणी F1 जनरेशनमध्ये ऑलवेज हायब्रिड हे ऑफस्प्रिंग आपल्याला भेटतं हे आपण पाहिलं होतं. आणि या ठिकाणी त्याच पद्धतीनं आपल्याला भेटलेलं आहे. मग या ठिकाणी रेसेसिव्ह बॅकक्रॉस बेटा या ठिकाणी थोडं डॉमिनंट बॅकक्रॉस झालेलं आहे. त्याकडे रेसेसिव्ह बॅकक्रॉस करायचं राहिलेलं आहे. म्हणजे प्रिंट मिस्टेक काही लक्षात तुमच्या आली असेल. हे डॉमिनंट बॅकक्रॉस आहे की ते रेसेसिव्ह बॅकक्रॉस आहे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट हे स्मॉलशी मिस्टेक आहे टायपिंगची. ठीक आहे. आता F1 जनरेशनचं या ठिकाणी दिसते तुम्हाला इंटू रेसेसिव्ह पॅरेंट आहे ना. रेसेसिव्ह पॅरेंटसोबत या ठिकाणी झालेलं मग या ठिकाणी हायब्रिड टॉलचं प्युअर डॉफसोबत म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी याच्यासोबत या ठिकाणी काय झालेलं आहे? क्रॉसिंग केलेलं आहे. आणि याच्यापासून जे गॅमेट्स भेटलेत ह्याचं मग F2 जनरेशन भेटणार आहे. ज्याला आपण चेकर बोर्डनुसार इथं दाखवतोय. पहा या ठिकाणी मग कॅपिटल टी स्मॉल टी इम्प्युअर टॉल कॅपिटल टी स्मॉल टी इम्प्युअर टॉल स्मॉल टी प्युअर ड्राफ्ट आणि स्मॉल टी प्युअर ड्राफ्ट. म्हणजे या ठिकाणी प्युअर टॉलचं प्युअर ड्राफ्टसोबत म्हणजे 2:2 म्हणजेच 1:1 ह्या रेशोमध्ये या ठिकाणी भेटलेलं आहे. परंतु या ठिकाणी डॉमिनंट डॉमिनंट बॅकक्रॉसमध्ये आपण पाहिलं होतं की या ठिकाणी फिनोटायपिक रेशो जे आहे हे ऑल टॉल आले होते आणि जिनोटायपिक रेशो हे 1:1 आलं होतं, बरोबर आहे. पण या ठिकाणी पहा इथं जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो तुम्हाला कसे दिसत आहेत? हे 1:1 आणि इकडं हे 1:1 आहे बेटा. तर अशा प्रकारे इथं हेन्स रेसेसिव्ह बॅकक्रॉस रेशो इज टॉल इज टू डाफ्ट मीन्स 1:1 म्हणजे 1:1 रेशोमध्ये या ठिकाणी आपल्याला भेटतं हे लक्षात येतच. आता परत सांगतो बेटा तुम्हाला हेच रेसेसिव्ह बॅकक्रॉसलाच टेस्ट क्रॉस म्हणूनही ओळखलं जातं. तर हे पाहूयात आता टेस्ट क्रॉस आपलं नेक्स्ट जे आहे. टेस्ट क्रॉस अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी मीन्स हायब्रिड विथ अ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. आता होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज अ टेस्ट क्रॉस. आता होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी रेसेसिव्ह पॅरेंटचं जे कॅरेक्टर आहे ते स्मॉल टी आहे. आणि हे आपण काय पाहिले? रेसेसिव्ह बॅकक्रॉसमध्ये पाहिलेलं म्हणजे टेस्ट क्रॉस आणि रेसेसिव्ह बॅकक्रॉस हे कसे आहेत? सेम आहेत या ठिकाणी लक्षात येते. मग F1 टॉल इंटू प्युअर डॉफ म्हणजेच कॅपिटल टी इंटू स्मॉल टी जे आत्ताच आपण रेसेसिव्ह बॅकक्रॉसमध्ये पाहिलेलं आहे. पहा बेटा या ठिकाणी दिसतं आहे रेसेसिव्ह बॅकक्रॉसमध्ये तेच आपण पाहिलेलं आहे. त्यालाच या ठिकाणी टेस्ट क्रॉस असं म्हणलेलं आहे. पुढे ॲक्च्युली दिस इज अ रेसेसिव्ह बॅकक्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय बेटा? दिस इज अ रेसेसिव्ह बॅकक्रॉस. इट इज युज्ड टू टेस्ट वेदर अँड इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस प्युअर ऑर हेट्रोझायगस हायब्रिड. बरोबर आहे. होमोझायगस प्युअरसोबत इथं हेट्रोझायगस हायब्रिड या ठिकाणी भेटते. इट इज इझी सिम्पल रिपीटेबल अँड प्रेडिक्टेबल. आणि अशा प्रकारे टेस्ट क्रॉस या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता याच्या बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉसचे काही सिग्निफिकन्स आहेत जे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये दिलेले नाही आहेत पण मी या ठिकाणी तुमच्या महत्त्वाच्यासाठी दिलेलं आहे. ते पहा. दॅट इज अ बॅकक्रॉस इज युज्ड इन द प्लांट breeding to improve
क्रॉप व्हरायटीज जे इम्प्रूव्ह होण्यासाठी या ठिकाणी बॅकक्रॉस हे यूज केलेलं आहे. इट हेल्प्स दी प्रोडक्शन ऑफ प्युअर लाईन व्हरायटीज. It is a easier and quicker method of crop improvement. Next, it is used to increase number of character of the parent into offsprings. हे सुद्धा आहे. Test cross is used to test or determine whether the individual showing dominant phenotype is homozygous or heterozygous. This is the significance of a back cross and test cross. Thank you.